मित्रांनो, करंट अफेअर सीरीज मधला आजचा हा आपला 9वा व्हिडिओ असून आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोव्हेंबर महिन्यातले महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्याच्यावरती आधारित एमसीक्यू डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये 1 डिसेंबर पासून सुरू झालेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जाणार आहेत. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये LLB करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. द जनजातीय गौरव वर्ष पखवाडा 2025 मार्क द 150th बर्थ anniversary ऑफ विच लिजनरी ट्रायबल फ्रीडम फायटर. जन जनजातीय गौरव वर्ष पखवाडा 2025 ही कोणत्या थोर आदिवासी स्वातंत्र्य सैनिकाच्या 150व्या जयंतीचे स्मरण करते? ऑप्शन्स आहेत तात्या भिल, सिद्धू मुर्मू, तिलक मांझी आणि ऑप्शन डी बिरसा मुंडा. तर विद्यार्थी मित्रांनो, सरकारने 1 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान जनजातीय गौरव वर्ष पखवाडा साजरा केला आहे. जनजाती वीरांचा सन्मान करण्यासाठी या विशेष पंधरवाड्यात भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त हा पखवाडा साजरा करण्यात आला. तर त्यांना धरती आबा म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि ते एक प्रसिद्ध जनजाती स्वातंत्र्य सैनिक होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी बिरसा मुंडा. पुढचा प्रश्न आहे, ॲक्सिल सी माउंट दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज इज अन अंडर वॉटर वोल्कॅनो लोकेटेड इन विच ओशन. ॲक्सिल सी माउंट हा अलीकडेच बातम्यामध्ये चर्चेत असलेला पाण्याखालील ज्वालामुखी कोणत्या महासागरात आहेत? ऑप्शन दिलं तुम्हाला पॅसिफिक ओशन, नॉर्थ अटलांटिक ओशन, आर्टिक ओशन आणि इंडियन ओशन. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲक्सिल सी माउंट प्रशांत महासागर म्हणजेच पॅसिफिक ओशन मध्ये आहे. ॲक्सिल सी माउंट हा प्रशांत महासागरात अमेरिकाच्या किनाऱ्यापासून सुमारे 300 मैलावरती म्हणजेच 480 किलोमीटरवरती असून पाण्याखाली असणारा हा ज्वालामुखी आहे. वैज्ञानिक त्यावरती लक्ष ठेवून आहेत कारण वाढलेल्या भूकंपाच्या प्रमाणामुळे त्याचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पॅसिफिक ओशन किंवा प्रशांत महासागर. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नॅचरल होस्ट रिझर्वायर ऑफ द निपा व्हायरस दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज? ऑप्शन्स आहेत रोडंट्स, फ्रूट बॅट्स, मॉस्किटो आणि पिग. तर निपा हा विषाणूचा नैसर्गिक होस्ट रिझर्वायर कोणता आहे ज्याचा अलीकडेच बातम्यांमध्ये उल्लेख झालेला आहे? ऑप्शन्स आहेत उंदीर, फळवटवागळ, डास आणि डुक्कर. तर विद्यार्थी मित्रांनो, निपा विषाणू हा जनावरांपासून माणसामध्ये पसरणारा आणि अतिशय उच्च मृत्यूदर असलेला संसर्गजन्य आजार आहे. फळांवरील वटवाघळे, ज्यांना फ्लाइंग फॉक्स असेही म्हणतात, हे या विषाणूचे नैसर्गिक होस्ट आहेत आणि ते माणसांना तसेच इतर जनावरांना संसर्ग करू शकतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फ्रूट बॅट्स किंवा फळांवरील वटवाघळे. पुढचा प्रश्न आहे, ग्रँडिडिएरेला गीतांजली अँड ग्रँडिडिएरेला खंबातेसिन्स दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज बिलॉंग टू विच स्पेसीज? ग्रँडिडिएरेला गीतांजली आणि ग्रँडिडिएरेला खंबातेसिन्स या अलीकडेच बातम्यामध्ये असलेल्या प्रजाती कोणत्या स्पीसीज मध्ये मोडतात? ऑप्शन्स आहेत स्नेक, स्पायडर, अँफिपॉड्स आणि बटरफ्लाय. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रँडिडिएरेला गीतांजली आणि ग्रँडिडिएरेला खंबाटेन्सिस या दोन नव्याने शोधलेल्या सूक्ष्म समुद्री प्रजाती म्हणजेच अँफिपॉड्स आहेत. या लहान प्राण्याच्या गटातील आहे आणि अँफिपॉड हे खेकडे आणि कोळंबी यांच्याशी संबंधित लहान कवचधारी प्राणी असून ते जगभरातील जलाशयामध्ये आढळतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अँफिपॉड्स. पुढचा प्रश्न आहे, विच कंट्री हॅज बिकम द 8th कंट्री इन द वर्ल्ड टू इंट्रोड्यूस द टायफॉइड कॉन्जुगेट वॅक्सिन्स दॅट इज TVC इनटू द इम्युनायझेशन प्रोग्राम? टायफॉइड कॉन्जुगेट वॅक्सिन आपल्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करणारा जगातील 8वा देश कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, बांगलादेशने आपल्या नियमित लसीकरण कार्यक्रमात टायफॉइड संयुग लस म्हणजेच TVC समाविष्ट केली आहे. सुमारे 9 महिन्यापासून 15 वर्षापर्यंतच्या जवळपास 5 कोटी मुलांना टायफॉइड पासून संरक्षण मिळावे म्हणून ही लस दिली जाणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बांगलादेश. पुढचा प्रश्न आहे, विच ऑर्गनायझेशन रिलीज्ड द एमिशन गॅप रिपोर्ट 2025 ऑफ टार्गेट? ऑप्शन्स आहेत वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी, इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज आणि युनायटेड नेशन्स
एन्व्हायरमेंट प्रोग्राम. तर इमिशन गॅप रिपोर्ट 2025 ऑफ टार्गेट हे अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? ऑप्शन्स आहेत जागतिक हवामानशास्त्र संस्था, आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था, आंतरशासकीय हवामान बदल समिती आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम. तर विद्यार्थी मित्रांनो, इमिशन गॅप रिपोर्ट 2025 ऑफ टार्गेट म्हणजेच उत्सर्जन अंतर अहवाल 2025 ऑफ टार्गेट हा वार्षिक अहवाल संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP कडून प्रसिद्ध केला जातो. 2025च्या अहवालानुसार या शतकात जागतिक तापमान वाढ सुमारे 2.3 ते 2.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट रिसिव्ड द पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड फ्रॉम द मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडनं पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड कोणत्या राज्याला प्रदान करण्यात आला? ऑप्शन्स आहेत केरला, कर्नाटका, गुजरात आणि हिमाचल प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, हिमाचल प्रदेशला नोव्हेंबर 2025 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडनं पीपल फर्स्ट इंटिग्रेशन पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार हिमाचल प्रदेश सरकारच्या सुरक्षित कागदविरहित आणि नागरिकाभिमुख डिजिटल शासन सेवा पुरवण्याच्या प्रयत्नांचा गौरव करतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, वेदांतगल बर्ड सँक्च्युरी इज लोकेटेड इन विच स्टेट. वेदांतगल पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटका आणि केरला. तर विद्यार्थी मित्रांनो, वेदांतगल पक्षी अभयारण्य तमिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यात आहे. हे भारतातील सर्वात जुन्या पक्षी अभयारण्यापैकी एक असून दरवर्षी हजारो स्थलांतरित पक्षी येथे येतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, कोरगा ट्राइब इज मेनली फाउंड इन विच स्टेट. कोरगा जमाती प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतात? ऑप्शन्स आहेत बिहार आणि झारखंड, कर्नाटक आणि केरला, आंध्र प्रदेश आणि ओडिशा आणि ऑप्शन डी, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, कोरगा ही जनजाती समुदाय असून ते मुख्यतः कर्नाटकातील दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्यात तसेच केरळमधील कासरगोड जिल्ह्यात राहतात. त्यांना विशेषतः असुरक्षित जनजाती गट म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे आणि त्यांची लोकसंख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कर्नाटका आणि केरला. क्रॉसिकॉलिस मिडलटनाई दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज बिलॉंग टू विच स्पेसीज. क्रॉसिकॉलिस मिडलटनाई अलीकडेच बातम्यामध्ये आलेली कोणत्या स्पीसीज मध्ये मोडते? ऑप्शन्स आहेत बटरफ्लाय, फ्रॉग, स्पायडर आणि फ्लॉवरिंग प्लांट. तर विद्यार्थी मित्रांनो, क्रॉसिकॉलिस मिडलटोनी हे फुलझाडाची नवीन प्रजाती असून अरुणाचल प्रदेशातील वेस्ट सियांग जिल्ह्यातील सदाहरित अरण्यात नुकतंच सापडला आहे. हा वनस्पती वंश भारतात पहिल्यांदाच आढळला असून त्याला गंभीर धोक्यात श्रेणीत समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, फ्लॉवरिंग प्लांट. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते नोव्हेंबर महिन्यातील करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित MCQ. तर विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटीचं परिपूर्ण प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं बुक Amazon वरती आता अवेलेबल आहे. या बुकमध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस मिळणार आहे. चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन इथे आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन्स, प्रिव्हियस इयर पेपर्स, मॉडेल टेस्ट आणि परीक्षेचं रिव्हिजन करण्यासाठी स्मार्ट टिप्स सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध असणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आत्ताच हे बुक ऑर्डर करा आणि लॉ सीईटीचं प्रिपरेशन सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.